बातमी नागपूरमधून. नागपूरच्या वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ झालाय. एकाच घरात तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार सापडलेले आहेत. जिल्हा प्रशासनानं दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. एकाच घरात 200 पेक्षा जास्त मतदार आढळल्यामुळे मोठा घोळ हा निर्माण झालाय. याबाबत अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी. पाहूयात. आपल्यासोबत या परिवारातले सदस्य आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल, आपण किती वर्षापासून या घरात राहता? माझा जन्म झाला इथेच. मग अशा वेळी एका घरामध्ये घर क्रमांक 1 मध्ये 200 लोक तब्बल दिसून आले मतदान. काय सांगाल? 200 लोकांची ज्यांची नावं आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. असे बोगस वोट कशी आले? आज आम्ही घरी राहतो, 7 जण राहतो आणि 200 वोट आले, चुकीचं आहे ना सर? एका घराच्या कुटुंबामध्ये जर 200 लोक इथे राहत असेल तर ज्यांनी ही लिस्ट बनवली बिओलीनी, त्यांनी मला हे सिद्ध करून द्यावी. जर ती सिद्ध बिओली करून देत असेल तर मी माझ्या राजकारणाचा जीवनाचा इथं संपीन पुढे जाणार नाही. किती आडनाव असे दिसून आले? 200 लोक वेगवेगळे आडनाव कुटुंब आहे, जाधव कुटुंब आहे, मेघे कुटुंब आहे, इंगोले कुटुंब आहे, नेने कुटुंब आहे. असे काही कुटुंब आहे का जे आम्ही इथे स्थानिक लोक या मोहल्ल्यातले राहणारे लोक यांना ओळखत नसते. आणि गावातले लोक, जसं माझा काकाचा मुलगा, त्याचं नावच नाही, वोटिंग आयडी आहे, 5 वर्षापासून आहे. काही लोकांचे प्रॉपर लोकांचे वोटिंग आपल्या निलडो, डिगडो, वाडी, आमच्या प्रभागातले लोक तिकडे गेले आहे आणि इथचे लोक, बाहेरचे लोक इथे येऊन मतदान करतात. मग ह्या निवडणुकीचा फायदा का कोणाला? प्रॉपर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कोण करेन? बाहेरचे लोक येऊन सॉल्व्ह करेन की आतमधले लोक सॉल्व्ह करेन? यांचे सुद्धा मतदान झाले असतील, मात्र एकाच घरात 200 मतदान जर दिसून आले. मोठ्या प्रमाणात मतदार यादीत घोळ असल्याचे चित्र एकंदरीत दिसत आहे आणि त्यामुळे या संदर्भात कुठेतरी कारवाई व्हावी अशी मागणी आहे. ते या संपूर्ण संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांची आहे, राजकीय पुढाऱ्यांची आहे. तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. जर यादीमध्ये चूक असेल तर प्रशासन ती चूक दूर करेल. मतदार यादीवर आक्षेप घेणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मतदार यादीवर आक्षेप घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि काँग्रेसनी आणि उबाटाच्या लोकांनी तर आधी केलं पाहिजे, कारण त्यांना मग डाऊट येते आमचा मतं चोरले म्हणून. त्यांनी आताच मतदार यादी चेक करून घेतल्या पाहिजे. उद्याचा मतदार यादी प्रकाशित होताना चुकीची मतदार यादी प्रकाशित होऊ नये ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. आमचे बूथ लेवल एजंट हे या ठिकाणी चुकीच्या मतदार यादीवर आमचे आक्षेप घेतलेले आहे. आमच्याही त्या ठिकाणी काही ठिकाणी आम्ही आक्षेप टाकलेले आहे. त्यामुळं चुकीच्या मतदार यादीवर निवडणुका होऊ नये ही आमची भूमिका आहे आणि जर झालं असेल तर ते प्रशासनाने दुरुस्त केलं पाहिजे.